आपलं घर, आपली माणसं याच्यासारखं दुसरं सुख नाही. माझे सगळे अपराध तुम्ही तुमच्या पोटात घेतले आणि मला पुन्हा तुम्ही स्वीकारलं त्याबद्दल. नील, आता कशाला पुन्हा तेच? आता ते सगळं विसरून जायचं सगळ्यांनी. नाही, पण मला एक मात्र दादाला सांगायचंय. दादा, माझा पुतण्या या घरासाठी लकी. बघ ना, त्याची पावलं या घराला लागली आणि सगळी सुख आपल्या घरी परत आली. या जगामध्ये येण्या अगोदरच त्यांनी तुला तुझ्या पायावर उभं केलं. माझा पुतण्या खरंच लकी आहे. त्याच्या काकाला त्यांनी सुबुद्धी दिली, अक्कल दिली. अरे खरंच लकी आहे. मग कुलकर्ण्यांचा वारस आहे तो. त्याचं येणं आपल्या घरासाठी शुभच असणार. आता कळलं तुम्हाला सगळ्यांना मी इतके दिवस वारस वारस का करत होते ते? मला माहित होतं त्याचं येणं आपल्या घरासाठी अतिशय गरजेचं आहे. एकदा तो आला ना की सगळं नीट व्यवस्थित होईल. आपलं घर सुखा समाधानात नांदेल याची मला खात्री होती. बरं, आता त्यांनी तर त्याचं काम केलं बाबा. आपल्याला नको का आपलं काम करायला? कोणतं काम आत्या? त्याच्या स्वागताची दणक्यात तयारी करायला हवी. बारशाची तयारी. एक मिनिट. आता मी कोणाचं काही ऐकून घेणार नाही आहे. ह्या बारशाची सगळी जबाबदारी माझ्यावर आहे. हा? अरे हो, तूच करणार. पण आधी ठरवायला नको की बारसं कधी करायचंय. त्याचा मुहूर्त तरी ठरवायला हवा. हो, मी काढलाय मुहूर्त. परवाचा मुहूर्त अतिशय चांगला आहे. परवाच नामकरण सोहळा करूया. अरे हो, पण त्याआधी बाळाच्या आईची परवानगी तर विचारायला हवी. काय ग श्रावणी, चालेल ना परवा बारसं केलं तर? हो आत्या, तुमचाच नातू आहे. तुम्ही ठरवाल तेव्हाच करू. सावळ्या, देवीच्या दर्शनाला जाऊन आल्यापासून सगळं कसं व्यवस्थित झालंय. नील भाऊजींना घरी आणलंय, तेही सुधारलेत आता. आसावरी ताई, सई, किती आठवण काढायच्या त्यांची. आई काही बोलून दाखवायच्या नाही, पण त्यांच्या मनातलं दुःख डोळ्यात तरळून यायचं आणि मला ते अजिबात बघायचं नाही. पण आता सगळं किती छान झालंय. अगदी मनात ठरवल्यासारखं हे घर किती आनंदित झालंय. हा आनंद असाच द्विगुणित करत राहा. सगळे बाळावर किती प्रेम करतात. हे प्रेम असंच अबाधित राहू दे. आणि आम्हालाही कार्तिकीला असंच आनंदी ठेवता यावं असा आशीर्वाद दे. तुम्ही इथे कधी आलात? मगाशी झालं. तू जेव्हा स्वतःसाठी न मागता दुसऱ्यांसाठी मागणं मागत होती ना, तेव्हाच. कार्तिकी, अगं तुला एक आनंदाची बातमी द्यायला आलोय. आत्यानी परवाचा मुहूर्त ठेवलाय बाळाच्या बारशासाठी. हो, तिचं म्हणणं आहे की परवाचा मुहूर्त चांगला आहे. आता बाई म्हणतात ना, म्हणजे नक्की असेल. अगं ते तर काहीच नाही, नील तर फंक्शनच्या तयारीला पण लागलाय. हा, मी काय करू? मी ना आत्याबाई मला बाळाच्या बारशाला येऊ देते.
आत्या, श्रावणी, श्रावणी काय झालं ग? आपलं बाळ बरं आहे ना? त्याला काही झालंय का? रडतोय का तो? आत्या, बाळ शांत झोपले. अगं, काय घाबरले मी. बरं सांग, तू कशाला आलीयस? बाळाच्या बाबतीत किती हळव्या होता ना तुम्ही लगेच. अर्थात. अगं, आमच्या कुलकर्णी घराण्याचा लाख मोलाचा ठेवा आहे तो. शिंपल्यातल्या मोत्यासारखा जपायचा आहे त्याला. आत्या, मी आले होते म्हणजे परवा बारसं करायचं ठरलंय ना, तर ऍक्च्युली तुम्ही मला एक प्रॉमिस केलं होतं ना, त्याची आठवण करून द्यायला आली. काय प्रॉमिस केलं होतं ग? आत्या, तुम्हीच म्हणता ना की मी कुलकर्ण्यांच्या घराण्याला वारस दिलाय म्हणून. तेव्हा तुला काय हवं ते माग, मी हसत हसत देईन. हो, माग ना. सांग काय हवंय तुला? खरंच आत्या? अगदी खरंच. सांग काय हवंय. एखादा दागिना, तुला हवी असलेली साडी किंवा दुसरी कोणतीही वस्तू. नाही आत्या, मला यातलं काहीच नको. मला हवाय तो फक्त आनंद. म्हणजे हे बघ श्रावणी, तुझ्या जे मनात असेल ना ते सांग. ही आत्या फक्त तुझ्या बाळाचीच नाही, तुझी सुद्धा कोड कौतुक करायला समर्थ आहे. बोल. आत्या, माझी अशी इच्छा आहे की बारशाच्या सोहळ्यासाठी, म्हणजे अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत ताईने आपल्या घरात असावं. आणि प्लीज तुम्ही तिला काहीच बोलू नये, एवढीच इच्छा आहे माझी. ठीक आहे, तू आम्हाला नातू देऊन एवढा मोठा सुखाचा ठेवा दिलायस, हे लक्षात घेऊनच मी माझं प्रॉमिस पाळते. येऊ दे तिला. थँक्यू आत्या. आज मी खूप खुश आहे. खूप दिवसानंतर आईच्या हातचं जेवलो, सईशी मनमुराद खेळलो. तुमच्यापासून दूर राहिलो ना, तेव्हा या घरातल्या माणसांची आणि या घराची किंमत कळली मला. पण त्यासाठी मला तुमच्यापासून दूर राहावं लागलं आणि तेव्हाच मला ही किंमत कळली. हे सगळं इतके महिने तुमच्यापासून दूर राहिलो ना, त्यामुळे झालंय. माझी अवस्था फार वेगळी नव्हती. बरं झालं तू घरातल्यांची माफी मागितलीस आणि घरी परत आलास. नीला रे, सईला आणि मला तुझी खूप गरज आहे. सईचा तर एकही दिवस तुझी आठवण काढल्याशिवाय जात नव्हता. नील, तुला माहितीये, घरातल्या सगळ्यांचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. त्यांचं हे प्रेम आणि विश्वास टिकव आता. असं वरी मी सुधारलोय आणि या घरात मला परत यायचंच होतं ना, तुझ्या प्रेमाखातर. मला आत्ता जशी साथ दिलीस तशीच पुढे देत राहा. देशील ना?
इथे काय करतोयस? अगं तुझं अभिनंदन करायला आलोय. खूप नशीबवान आहेस. तुझ्यासारख्या बलात्कारित स्त्रीला या घराने स्वीकारलं. तुला म्हणजे तुझ्या पोटात वाढणाऱ्या या पापाला मग यायला नको का? अरे पण जमतं कसं बाबा तुम्हाला? ग्रेट ग्रेट. खरं काय खोटं काय घरच्यांपासून लपवलंच ना. म्हणजे हे मूल कुलकर्ण्यांचं वारस नाहीये. काळजी करू नको. तुझं हे गुपित मी घरच्यांसमोर उघड करतो ना. नाही. ताई, राणू अगं काय सांगा, घाबरलीस का? ताई, मी तुला त्या माणसाबद्दल बोलले होते ना, तो माझा पाठलाग करत करत आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचलाय. अगं कोणता माणूस? जो तुला 2-3 वेळा भेटला होता तो, आणि जो म्हणतोय की हे बाळ कुलकर्णाचं वारस नाहीये तो? हो. कुठे आहे तो? दाखव मला, चल. नाही, नको. अगं का? घाबरू नको, मी आहे ना, चल. अगं कुठे आहे तो? इकडे तर नुसतं अंधार आहे. माझ्या या आयुष्यात आता असाच अंधार होणार आहे. हो. राणू काय बोलतेस तू? असं नाही बोलायचं. तू नाही ना इकडे. ताई, आता तू नाहीये, पण उद्याचं काय? उद्या तो परत येईल आणि यावेळेस एक पाऊल पुढे टाकले त्याने. या प्रकरणाबद्दल सगळ्यांना सगळं काही सांगून टाकेल अशी धमकी दिली ताई. राणू तू शांत हो. बघू, हे बघ, काही होणार नाही. हा, काही होणार नाही. आपण यावर काहीतरी मार्ग काढू ना. आणि काय हवंय काय त्याला? ताई, तेच तो सांगत नाहीये. पण मला भीती वाटतेय ग. जर या प्रकाराबद्दल सगळ्यांना कळलं तर काय होईल? नाही, काय करू? सांगू का श्राणूला की हे बाळ माझं आहे? म्हणजे तिच्या मनावरचं अपराधाचं ओझं हलकं होईल. पण मग तिचं बाळ मेलेलं होतं हे तिला सांगावं लागेल, आणि हे तिला सहनच नाही होणार. एक करायला जायचं आणि दुसरंच काहीतरी होऊन बसायचं. नको, लगेच ही गोष्ट उघड नको करायला. कोणास ठाऊक पुन्हा यातून काहीतरी वेगळे प्रॉब्लेम्स निर्माण होतील. आधी यावर विचार करायला हवा आणि मगच काय ते ठरवूया. काय रे सोपान, माझ्या पुतण्याच्या बारशाची सगळी तयारी झाली. हं? एक जरी कोपरा रिकामा राहिला ना तर वाट लावीन मी तुझी. कळलं काय? हं? अरे तू काय हं? असं काय उभा राहिलास? चल काम कर, चल चल. हे ना तुझं ना मला आवडतच नाही. चल. सौदामिनी, तुझं काय चाललंय? मी आणि पद्मनाभ निमंत्रितांची यादी तयार करतोय. आणि नील, तुझं? माझं काम होतं, चाल एकदम फिनिशिंग टच बाकी आहेत बस. जे काही शिल्लक आहे ना ते पटकन आवून. अगं हो गांड्या, तू पण ना. आत्या, पण एक खूप मोठा लोचा झालाय. आता काय झालं? बघ नील, म्हणून ना तुझ्यावर विसंबून राहायला भीती वाटते मला. आता काय केलंयस? म्हणजे काय केलं नाहीस ते सांग बाबा. माझं सगळं झालेलं आहे, पण एक मोठा प्रॉब्लेम आहेच. अरे काय झालं ते सांग ना लवकर. बारशाच्या घुगऱ्या असतात ना, त्या कुठे आहेत? हं? अगं बारशाच्या घुगऱ्या नसतील तर बारसं काय? आणि मलाही बाळाला सांगता येईल ना, हे पुतण्या, अरे तुझ्या बारशाच्या घुगऱ्या खाल्ल्या त्या काकानी. काय घुगऱ्या कुठे आहेत? काय रे नील, तू इतकं घाबरवलंस मला. घुगऱ्या काय आत्ता होतील,
मी सांगते मुक्ताईला. पण बरं झालं आठवण केलीस, मी विसरलेच होते. बघितलंस, तुझ्या कामाचा फक्त मी एकटा माणूस आहे. हो हो रे बाबा हो. ए बाबा नाही, काका झालोय. माझ्या पुतण्याचा वारस आहे. बघितलं, माझ्या बकवास जोगला माझी आईच हसू शकते. ते जाऊ दे, तुझ्या निमंत्रितांची यादी झाली का? हा, नाही तर का प्रत्येकाचं नाव लिह, नाही तर नातेवाईकांचे रुसवे फुगवे सहन करावे लागतील तुला. अरे ती वेळच येणार नाही. झाडून सगळ्यांची नावं टाकली आहेत या यादीत. आणि आम्ही सगळ्यांच्या स्वागतासाठी तयार आहोत. एक्सक्यूज मी. Yes. नमस्कार केळुसकर, बोला. अरे हो, अहो, त्या कॉन्फरन्स बद्दल तर मी विसरूनच गेले होते. अहो नाही, काय झालंय, आमच्या घरात झालंय बाळराजांचं आगमन आणि त्यांच्या बारशाची तयारी जोरात चालू आहे. त्यामुळे या सगळ्या गडबडीत कॉन्फरन्स विसरूनच गेले. नाही नाही हो, तुम्ही नाउमेद व्हायचं काहीच कारण नाही. मी कॉन्फरन्सला येणारच आहे. अहो देशाच्या कानाकोपऱ्यातून ज्योतिषी येणार आहेत. सगळ्यांना भेटायचा असा योग पुन्हा येणार नाही. आणि ते धनंजय शास्त्री जोशी सुद्धा येणार आहेत ना. त्यांना तर मला भेटायचंच आहे. हो हो, नाही नाही, मी नक्की येते, काळजी करू नका. आणि मला आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. हो बरं.